म्हणूया किंवा या कुंभोजच्या धरतीमध्ये म्हणूया की ज्ञानाचं बीज पेरलं ते आदरणीय सुनंदा दिदीजींनी, पण त्या बीजाला खत पाणी घालण्याचं काम केलं ते आमच्या सर्वांच्या कुंभोजच्या लाडक्या आदरणीय आशा दिदीजींनी. कारण बहेनजींनी खूपच सुंदर प्रकारे पालना आम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आदरणीय मोठ्या बहेनजींनी जे बीज पेरलं त्या बीजाचं खूप मोठं वटवृक्ष बनलेलं आहे आणि या ठिकाणी बाबाचं सेवा केंद्र बनणार आहे. तर अशा बोलण्यामध्ये संयमी आणि बाबांच्या प्रत्येक कार्यामध्ये अग्रणी असणाऱ्या आदरणीय आशा दिदींना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शब्दसुमनांनी आम्हाला संपन्न करावं. आदरणीयांची सेवा केंद्राच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या आणि तपस्या मासच्या खूप खूप शुभेच्छा. संगमयुगावरती बाबाने आपल्याला सांगितलेलं आहे की सगळ्यात श्रेष्ठ प्रॉपर्टी आपली स्थिती आहे आणि म्हणून रोजची मुरली आम्हाला नेहमी निरंतर खुशीमध्ये राहण्यासाठी आणि दुसऱ्यांनासुद्धा खुशीचं दान देण्याची प्रेरणा, मार्गदर्शन आणि शक्ती देत राहते. संगमयुगामध्ये आपण सगळेजण बाबाला ओळखतो, स्वतःला संपन्न अनुभव करतो आणि असं म्हटलं जातं ना की सर्वश्रेष्ठ प्राप्ती कुठली आहे? ईश्वरीय प्राप्ती आहे. आणि ईश्वरीय प्राप्ती झाल्यानंतर आणखी काही प्राप्त करणं राहत नाही. कारण बाबा येऊन आपल्याला हे स्पष्ट करतात की आता सगळी ही जी पुराणी दुनिया आहे ही बदलत आहे आणि म्हणून आम्हालासुद्धा आमच्यामधलं जे पण पुराणपण देह अभिमान आहे याला पूर्णपणे परिवर्तन करायचं आहे, रूहानी बनायचं आहे. जेवढं आपण आत्म्याच्या स्मृतीमध्ये राहू तर बाबांशी आपली बुद्धीची जी तार आहे ही जुटलेली राहील आणि त्यामुळं आपण नेहमी खुश राहू शकू. तर हा ड्रामा पण खूप वंडरफुल आहे, कल्याणकारी आहे आणि या ड्रामाची काय विशेषता आहे की जोपर्यंत सीन समोर येत नाही तोपर्यंत आपल्याला काही येण्या जाण्याची सुविधा नसल्यामुळं असा विचार आला की आपण कुंभोजमध्ये बहिणींना ठेवूया. तसं तर पूर्वी पण कधी विचार केला नव्हता आणि कुंभोजवाल्यांच्या पण कधी स्वप्नात पण नसेल. कारण गावांच्या मध्ये तर काही पूर्वी बहिणी राहतच नव्हत्या, परंतु आपला जो उद्देश आहे तो सेवा आहे, सर्वांच्यापर्यंत पोहोचणं आहे आणि इकडचा एरिया इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं लोकसंख्या पण छोट्या छोट्या गावांची पण जादा आहे आणि बाबांचं हे डायरेक्शन आहे ना की एक एक व्यक्तीपर्यंत तुम्ही पोहोचा. मनसाद्वारे तर आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतोच, परंतु सगळ्यांचं मन भटकत आहे ना, त्यांना आपली मनसाद्वारे सकाश पोहोचणं मुश्किल आहे आणि म्हणून वाचेच्याद्वारे पण स्थूल पण सगळ्यांची सेवा व्हावी. हा परिसर जसा स्थूल रूपानं संपन्न आहे तसं ईश्वरीय ज्ञानानं, ईश्वरीय सेवेनं सुद्धा संपन्न बनावा म्हणून या ठिकाणी बहिणी पण ठेवल्या गेल्या आणि आता 2 वर्ष झाली. आपल्याला सुद्धा लक्षात आलं नसेल समयाची सुई, तर बाबा म्हणतात जू मिसल चलती है, परंतु लक्षात पण येत नाही आणि ह्या सगळ्या सेवेमधल्या सफलता आपल्या सर्वांना आपण सतयुगाच्या जवळ जात आहोत याची अनुभूती करवत आहेत आणि म्हणून हे सर्व करत असताना आम्हाला आपली जी सात्विक स्थिती आहे, रूहानी नशा आहे, ईश्वरी. बाबा म्हणतात की मी सर्वशक्तिवान आहे, तर आपण सर्वजण बाबांचे बच्चे कोण आहोत? मास्टर सर्वशक्तिवान आहोत. आणखी मायासुद्धा शक्तिशाली
आहे. आणि म्हणून आम्हाला, आपण योद्धे आहोत, नेहमी जागरूक राहायचं आहे आणि आपल्या स्थितिरूपी प्रॉपर्टीला कधीसुद्धा सोडायचं नाही. पुन्हा एकदा सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओम शांती.